पण आमच्या स्वारींच्या चुकीची शिक्षा आमच्या जिजांना देऊ नका. अहो हे असं काय करताय तुम्ही तरी सांगा. अहो अहो तुम्ही उमाबाईंकडे आमच्या जिजांचीच तक्रार करणार होतात ना. तुम्ही रागे भरत होतात तेव्हाच आम्ही आलो होतो, पण असं एकदम आत येणं रुचे ना, त्यामुळे आम्ही गोदाला वर्दी द्यायला सांगितली. हाऊ साहेब, अहो रागे भरत होते म्हणजे आता दिवस कार्य होऊन गेले. मधल्या काळात स्वारींनी आमच्यासाठी फुलंच आणली नाहीत. थांबा, आम्ही सांगतो. आता त्या दिवसात फुलं कशी आणणार? सुतक होतं. काल आणली, पण बाईसाहेबांच्या नाकावर किती राग. त्यांनी त्या फुलांकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. नाही हो आऊसाहेब, रागावून नाही काही. हो आम्हाला खरंच त्या वासाचा त्रास होत होता, म्हणून आम्ही पानातून ती फुलं सोडली सुद्धा नाहीत. त्याबद्दल आम्ही रागे भरत होतो आणि आऊसाहेबांकडे आम्ही तीच तक्रार करणार होतो. आम्हीही सासूबाई साहेबांना सांगितलं असतं. आऊसाहेब, तुम्हाला ठाऊक आहे का, आजकाल सासूबाई साहेब फक्त आणि फक्त आमचीच बाजू घेतात, बाकी कोणाचीच नाही. हो, पण आता तुम्हीच सांगा, तुम्ही कोणाची बाजू घ्याल सांगा जरा यांना. त्या आमच्या आऊसाहेब आहेत. मग आमच्या कोणीच नाहीत का? आहेत, पण मग आऊसाहेब कुणी तुमच्या पाया पडायला आलं नाही. सुखी राहा, सुखी राहा. आम्हाला खूप बरं वाटलं. नाही असं नाही. आता सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? आम्ही अहो आम्ही तर बाळाच्या बाजूने, म्हणजेच तुमच्या दोघांच्याही बाजूने. असेच एकत्र राहा. जगदेवा, त्या दिवशी आम्ही केवळ दत्ताजींनाच नाही गमावलं, तर दत्ताजींसोबत बऱ्याच गोष्टी गमावल्या. त्यामुळे त्याविषयी पाचच्या खलित्यात काय म्हणतायत हे ऐकण्याची आम्हाला गरज वाटत नाही. मुद्द्याचं वाचा. ते शेवटी काय म्हणतायत तेवढं ऐकवा, तेवढं पुरेसं आहे. जी दादासाहेब. बादशाह हजरत अभी भी उस हादसे से सवर नहीं पाए हैं. उन्हें बेहद अफसोस है. समजलं. पुढं. सल्तनत को आज भी आपकी जरूरत है. शाही इत्माम के साथ. आलं लक्षात? जगदेवा, अफसोस वगैरे त्यानं असं काही नसतं. या शेवटच्या ओळी या महत्वाच्या. आपण दुसरीकडे कुठं जाऊ नये म्हणून आपल्याला शाही इत्मामात बोलवलंय. मग दादासाहेब आता पुढे? पुढे हा, पुढे आपण ठरवलं तसंच होणार. काय ठरवलंय? आबासाहेबांनी काहीतरी ठरवलंय असं म्हणत होतात आणि गप्प झालात. आबासाहेबांनी कशाबाबत काय ठरवलंय? ते पुन्हा मोगलाईत गेले. खुर्रम शहाजहानची मनसब त्यांनी स्वीकारली.
तुमच्यावर राग धरला असेल असं वाटतंय का? नाही. मग दोन घराण्यात तेढ निर्माण झालीये म्हणून? तसंही नाही. आम्हाला वाटतं ह्याचं कारण वैयक्तिक किंवा कौटुंबिक नाही, राजकीय आहे. पण मग तुमचा चेहरा का उतरलाय? तुम्ही नाराज झालाय? अशी सतत बाजू बदलून दोन्हीकडची विश्वासार्हता गमावली जाते. मग कोण कसा विश्वास ठेवणार? पण हे आबासाहेबांना कळत नसेल असं म्हणायचंय का? कळत नसेल असं नाही. सिंदखेड सीमारेषेवर आहे, म्हणूनच त्यांना ते सोयीचं असावं. पण तुम्ही तर म्हणत होतात की मोगलाईत जाऊन काहीच फायदा नाही. तिकडे सगळ्यांनी आपापसात समशेरी उपसले. शहाजहाननं जहांगीर विरुद्ध बंड पुकारले. हो, आम्हालाही तेच कळत नाही. कदाचित त्यांना निजामशाहीत ह्यापेक्षा जास्त नुकसान दिसत असावं. नुकसान? नाहीतर तिकडे एकापेक्षा एक भयानक सरदार आजूबाजूला असताना ते तिकडे का गेले असते? शंभू महादेवा. तुमच्यापर्यंत वार्ता पोहोचलीच असेल ना? आमच्या स्वारींबद्दल म्हणताय का? हो, पोहोचली. मग आता काय? हे तुम्हीच आम्हाला विचारताय? आता तुम्ही आणि आम्ही विरुद्ध बाजूचे झालोत. नाही सोयराबाई साहेब, अहो राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे. लहानपणापासून आम्ही हेच शिकत आलोय आणि हेच बघत आलोय. अहो कुठलाही सरदार, मनसबदार, पातशहा, वजीर आझमना सुद्धा हेच लागू होतं. ते सोयरीक जमवतात. त्यांच्या वार्ता ऐकल्या असतीलच. नाही बाई, आम्ही एवढे थोर नाही. ते सगळं तुम्ही ऐकणार. काकी साहेब, तुम्ही आऊ साहेबांना का बोलला होताय? अजून लावल्यात कुठे? आम्ही फक्त एवढंच सांगतोय की ज्या थोर गोष्टी त्या सांगतायत, पातशहा, वजीर आझमच्या गोष्टी सांगतायत, तेवढी आम्ही मंडळी थोर नाही. आमच्या थोरल्या लेकाला तुमच्या स्वारीने मारलं. तेच उगाळून काय होणार आहे? तुमच्या त्याच थोरल्या लेकानं आमच्या थोरल्या लेकाला मारलं. तेच घेऊन बसायचं का? अहो आपण दोघींनीही आपल्या मुलांना गमावलंय. आता तीच वैराची आग आपल्या कुटुंबाला जाळण्याआधी आपण सावध होऊया. म्हणून आलोय आम्ही इथं. तुम्हाला काहीच फरक पडत नाही हो, पण आमचं काय? आमचं काय म्हणजे? जिजा, अडवू नका त्यांना. बोलू दे. संभाजी राजांची मनसब आता पुढे कोणाला मिळेल? मिळेल की पातशा दरबारी जमा होईल? का यांच्या ताब्यात देतील? आमच्या म्हणजे स्वारींच्या? काकी साहेब, तुम्ही असा विचार का करताय? शांत व्हा.
शांत व्हा. कसं शांत होऊ सांगा ना. काहीतरी निश्चिंती आहे का? कसला भरोसा आम्ही आम्हालाच द्यायचाय सांगा ना. समजा मनसब जमा झाली तर आमच्या इतर 7 लेकरांनी करायचं काय, जगायचं कसं सांगा ना. हे सवाल आम्हाला शांत बसू देतील का? जिजा, त्यांचं बोलणं थोडं बोचणारं आहे, पण त्या आत्ता जे काही बोलल्या, त्यांच्या बाबतीत बोलल्या, ते सुद्धा सत्यच आहे. तो घोर जीवाला असणारच. आऊसाहेब, आमच्या हळूहळू लक्षात येतंय तुम्ही सुद्धा काकीसाहेबांना समजून घेऊ शकलात. कारण आबासाहेबांची कारभारातली सवय तुमच्यात सुद्धा मुरली आहे. समोरच्याचं म्हणणं रयत म्हणून ऐकून घेता, समजून घेता, हा असा विचार आम्ही कधी करणार? तुमच्यात तो उपजत आहे. तुमच्यासारखा श्वासा इतका सहज नाही झाला अजून. गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन हम भी यही फरमा रहे थे. लखुजी राजा मुगलिया सल्तनत को अपना लेंगे, ऐसा आप ही ने फरमाया था. हमें याद है वजीर आजम जी, लेकिन हुजूर की जो परेशानी बढ़ी है इसलिए हम ये कह रहे थे कि कुछ दिन पहले भी तो वो छोड़कर चले गए थे और हम उनके बारे में अपना वक्त क्यों बर्बाद करें. मराठा बारगीरों पर ये तख्त और हमारी रियासती मसले ना कभी मोहताज थे और ना कभी रहेंगे हुजूर. मोहताज की बात ना करें. मोहताज तो 12 दिन का बच्चा भी नहीं होता. अपने मां से जुदा होकर वो दम नहीं छोड़ता, बल्कि जिंदगी उसे सब कुछ सिखाती है. हाँ, तो बात हो रही है लखुजी राजा की. जज्बात पर काबू रखो. एहसास अल्फाजों के मोहताज नहीं होते. लखुजी राजा चले गए हैं, लेकिन रियासत में तो ये तो होता ही है. आपने भी ये कदम कभी ना कभी उठाया है. गौर इस बात पर करना होगा कि इस बात का हमारे कौन से मुल्क पर असर होगा और क्या असर होगा. कसला विचार करताय आत्याबाई? उद्या सिंदखेडला निघावं म्हणतो. वार्ता आल्यापासून आमचंही मन थाऱ्यावर नाहीये. आम्ही काय म्हणतो, अजून 1 दिवस थांबलात तर? नाही म्हणजे जिजांना तुम्ही उद्या सांगितलं आम्ही निघतोय म्हणून, तर त्यांना किती वाईट वाटेल बरं. त्यापेक्षा उद्या त्यांना सांगा आणि परवा निघा. बघा, जिजांचा सर्वात आधी विचार तुम्हाला आला. खूप जपता तुम्ही जिजांना, याचीच खात्री आम्हाला, आणि म्हणूनच आम्ही निर्धास्त आहोत. तुम्ही आल्यामुळे काय झालं खरं खरं सांगू? काय? आमच्यापेक्षा इथे मोठं कोणीतरी आल्यामुळे आम्हाला लहान होता आलं. खूप जबाबदारी असते हो.
नाही झेपत. उमाबाई, अहो एकदा जबाबदारीची सवय झाली ना की कोणालाही लहान होणं आवडत नाही. आणि तुम्ही म्हणताय लहान होता आलं. बाकीच्यांचा आम्हाच ठाऊक नाही, पण तुमचा साधा विचार जरी केला ना तरी आम्हाला थेट फलटणला जाऊन पोचल्यासारखं वाटतं. आबासाहेब, आऊसाहेब आठवतात. त्यांच्या जोडीनं आम्हाला वाट दाखवणाऱ्या, आमची समजूत घालणाऱ्या, आम्हाला चांगले समजुतीचे बोल ऐकवणाऱ्या, आम्हाला शहाणपण देणाऱ्या आमच्या या आत्याबाई आठवतात. खरं सांगू का, आम्ही अशा धीरानं उभ्या राहूच शकलो नसतो, इतकं बोलूच शकलो नसतो. हे जे सगळं झालंय ना ते केवळ तुमच्यामुळे. उमाबाई, हा तुमचा मोठेपणा झाला किंवा आम्ही निमित्त झालो असं म्हणा. पण आयुष्यात अशी वेळ आली की आई रेणुका काही ना काहीतरी व्यवस्था करतेच बघा. कुबळ कोणाची ना कोणाची चाकरी करणारच. आपणच आपल्याला सावरायला हवं. पण बऱ्याचदा एक विचार आमच्या मनात डोकावतो. आबासाहेब मोगलांविरुद्ध लढताना गेले. आमची स्वारी आदिलशाही विरुद्ध लढताना गेली. संभाजीराजे दत्ताजींविरुद्ध लढताना आपलं दुर्दैव म्हणायचं, आणखीन काय. हे कधी थांबणारच नाही का? शंभू महादेव सुबुद्धी देणारच नाही. त्यानेही काही ना काहीतरी ठरवलं असेलच की नाही. तुम्ही आबासाहेबांचा विचार करताय ना? आम्ही म्हटलं की तिकडे एकापेक्षा एक भयानक सरदार आहेत, त्याची चिंता वाटते ना. आमचं चुकलं. पण ते लटकं थोडीच आहे, खरंच आहे. आम्ही लहानपणापासून ऐकत आलो, बघत आलोय. पण तुम्हाला एक सांगू, आबासाहेब कायम रयतेचाच विचार करतात. रयतेच्या रक्षणासाठी ते काही वेळा स्वतःच्या मनाविरुद्ध सुद्धा निर्णय घेतात. त्यांना वतन, जहागीर, मनसबदारी काही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या आबासाहेबांचा इतका विचार का करताय ते सांगू. कारण तुम्हाला त्यांची काळजी वाटते. आणि हा विषय आम्हाला का नकोय ते सांगू. कारण आम्हाला तुमची काळजी वाटते. तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करताय. हो, तुमचं लक्ष आहे ना, मग झालं तर. आमचं लक्ष त्याशिवाय का ओळखलं की आम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतोय? तसं होय. मग तर आमचं तुमच्याकडे चांगलंच लक्ष आहे. एक वेळ तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल,
पण आमच्या बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. बाई, आमच्याशीही अशी हुशारी करता का? ह्यात कसली आली हुशारी? म्हणजे काय? बाळाच्या निमित्तानं आम्ही खाऊच असंच ना? हे बघा, कोणतीही गोष्ट असो, मग ती जहागीर असो, मनसब असो अथवा वतन, ह्याचा बाळावर परिणाम होऊ देऊ नका. छे छे, आम्ही असं होऊच देणार नाही. बाळ जहागीर, मनसब यापेक्षा खूप वरचा विचार करेल. जिजा, आम्ही आता निघावं म्हणतो. का? का काय, निघायला हवं आता. का? लहान राहिला आहात का? सारखं काय काका विचारताय? काही कारण असेल तरच आम्ही जाऊ देऊ. आम्ही असं हो म्हणणारच नाही. आम्हाला तुम्ही इथंच हवे आहात. जिजा, अहो तिथं आबासाहेबांना आमची अधिक गरज आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणून तुमचं मन तिकडे ओढ घेते. बरं, तसं म्हणा. पण खरं सांगू जिजा, उमाबाई आहेत म्हणून आम्ही इथं यायचं धाडस केलं. राजांची माफी मागितली. त्याची काहीच आवश्यकता नव्हती. आऊसाहेब, अहो ते कशाला तुमच्यावर राग धरतील? जिजा हो, एक वेळ आमच्यावर राग धरला तर चालेल, तुमच्यावर राग धरू नये म्हणून माफी मागितली. बघा, आता जायचंय तरी मन हळवं झालंय. सारखं वाटतंय काहीतरी राहिलंय. काय राहिलंय? तुमची हौस मौज. बघा ना, आता कितीसे दिवस राहिलेत. पण या अशा परिस्थितीत मला काय काय करता येईल आई रेणुकात जाणे. पण आम्ही एक सांगतो जिजा, आम्हाला काही करता येवो अगर न येवो, आमचे आशीर्वाद आमच्या प्रत्येक श्वासात गणित तुमच्या सोबत आहेत. आई रेणुका तुम्हाला बळ देव हीच कायम प्रार्थना आम्ही करत राहू. जिजाबाईंना कळलं का? आम्ही नाही, आम्हालाच आत्ता कळलंय. एवढं काय लपवायचं त्याच्यात? कधीतरी कळणारच आहे ना, का झाकून जाणार आहे? अहो तुम्हीच किती अस्वस्थ झालाय ते पहा बरं आधी. आमचं कारण वेगळं आहे. मम्माजी राजांना पहिल्यांदाच डेरे दाखल व्हायचं फरमान आलंय. तुम्ही सगळे असं का बघताय आमच्याकडं? अहो तुम्ही आत्ता आलात ना म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. काहीतरी बोलणं चालू होतं
आणि आम्ही येताच ते थांबल्यासारखं वाटतंय. जिजाबाई, आम्ही तुमच्यापासून काही लपवू का? शंभू महादेवांना पाया पडायला आलात ना, पाया पडा ना. मग सारखे काहीतरी सवाल करायलाच हवेत का? तुम्ही या बरं, या. आऊसाहेब, मोहिमेवर निघायचा फरमान आलाय म्हणे. शहाजीराजांच्या बरोबरीने आम्हालाही डेरदाखल व्हायचा हुकूम आहे. हे खरं आहे? आम्ही नाही जाणार. आता फरमान आलाय म्हटल्यानंतर जावं लागणारच ना. आमची स्वारी थाळ्यातला घास न खाताच गेली होती. जिजा, तुम्हाला धक्का बसू नये म्हणून सांगितलं नव्हतं. नाही म्हणजे तसं कळणार होतंच, पण कसं सांगावं कळत नव्हतं. पण तो प्रश्न आमच्या मंबाजी दादासाहेबांनी सोडवला. त्यांना काही बोल लावू नका. त्यांना काही ठाऊकही नव्हतं, आणि ठाऊक असतं ना तरी त्यांना अशी लप्पाछप्पी करायची सवय नाहीये. मंबाजी राजे, चला पाया पडा आणि तयारीला लागा. आम्हीही तयारीला लागतो. आम्ही औक्षणाची तयारी बघतो. एक विचारू? तुम्ही हसणार नाही ना? म्हणजे हसण्यासारखं आहे विचारणं, होय ना? तुम्ही हसण्यावारी न्याल. आम्ही काय तुम्हाला आज ओळखत नाही, आम्हाला ठाऊक आहे. बरं, नाही, हसण्यावारी नेणार नाही. विचारा. तुम्ही मोहिमेवर काही दिवसांनी गेलात तर नाही चालणार? अहो, असं काय करता? तुमची जखम पण अजून पुरती भरली नाहीये. आमच्या एका सवालाचा खरा जवाब द्याल? काय? आम्ही रणात न उतरण्यासाठी दुश्मनानं तुम्हाला काही देऊ केलं नाही ना? ईशा, काहीतरीच काय? नाही, आम्ही ऐकून आहोत. नवस बोलले जातात, दर्ग्यांमध्ये चादरी चढवल्या जातात. का? तर आम्ही रणात उतरू नये म्हणून. दुश्मनाला सुद्धा आमच्या विजयाची खात्री असते. ती आम्हालाही आहे, पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही. मग हे कोण सांगणार? आम्हीच ना. तुम्हीच सांगणार. अहो, पण आपण स्वप्न कसली बघतो? ठाऊक आहे. तरीही तुम्हाला अजून चाकरीचा अर्थ कळलेला नाही. पण स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यात चाकरीचा प्रश्न येतच नाही. ही स्वप्न सत्यात उतरेपर्यंत तरी चाकरी करावी लागेलच ना. उलट बाकीच्या सगळ्या गोष्टी करताना आपण बदल कसा घडवून आणायचा हे पाहावं लागेल.
इतके गंभीर का झालाय? मोहीम मुघलांविरुद्ध आहे. असं व्हायला नको की आम्ही आणि तुमचे आबासाहेब लखुजी राजे समोरासमोर लढतोय. दुर्दैवानं तसं झालंच तर तुमच्यापैकी एकीचं कुंकू हे तलवारीच्या टोकावर असणार आहे. मग त्यात आमच्या हातात काही असणार नाही, हा तुमच्या आबासाहेबांच्या. जे काही ठरवायचं असेल हे नियतीच ठरवेल. समय बाका आहे. आमच्यापैकी कुणीतरी एकच वाचेल. आणि नियतीनं आपल्या विरुद्ध परत उचल खाल्ली तर? आपल्या विरुद्ध म्हणजे तुम्हाला तुमचं कुंकुबळ संपलंय असंच वाटतंय ना? नाही नाही, आम्ही स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही. मधल्या वहिनी साहेब, आम्ही सांगू का? जाधव असो भोसले असो, कुणाचंही नुकसान हे आपलंच नुकसान आहे. हो ना, मग कशाला हव्यात या झुंजी? मग काय शहाजहाननं देवाऱ्यात स्थापना करून पूजा करायला आम्हाला मोगलाईत घेतलंय का? आम्ही रणात असणं आणि आम्ही रणात नसणं हा फरक तो. आणि मोगलाईचे लष्कर प्रमुख लष्कर खान चांगले जाणतात. आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला सन्मानानं बोलवून निजामशहाला दुबळं केलंय. म्हणजे तुम्ही जाणार नाही? आम्हाला हे मंजूर नाही असं सांगून टाका त्या शहा का फहाजहानला. आणि कसं सांगायचं हे तुम्ही बघा. याहून जास्त आम्ही काही जाणत नाही. आम्हाला काहीच ऐकायचं नाही. कुठलेच बहाणे नकोत आणि कुठल्याच सबबी नकोत. चाललोय आम्ही. यांना कोण समजावून सांगणार? मधल्या बाई आहेत म्हणून असं बोलू शकल्या, पण जे जाणतात ते कधीच असं बोलू शकणार नाहीत. हो, थोरल्या वहिनी साहेब असं कधीच म्हणू शकल्या नसत्या. एक मात्र खरं, आता रणांगणात शहाजीराजे आणि आम्ही समोरासमोर येऊ तेव्हा मनापासून त्यांच्यावर हत्यार चालवायला आमचा हात धजावणार नाही. पण तरी वेळ आलीच तर? जगदेवा, तो निर्णय त्या क्षणी होणार. खंडागळेचा हत्ती बितरला त्यावेळी आम्ही कुठं काही ठरवून केलं होतं? त्यावेळी जे योग्य वाटेल ते होईल. जुळेल की तुटेल हे आता काहीच सांगता येणार नाही. तुम्ही सांधा जुळवायला, सांधायला म्हणून स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आलात. हो, पण इथे एक जुळवावं तर दुसरीकडून उसवलं जातंय. तुमची स्वारी आणि शहाजीराजे एकमेकांसमोर येतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, बिलकुल नाही वाटत. सावकाश. आत्याबाई, तुम्हाला खरंच वाटतंय असं? मोहीम आहे, पण मुघलांचा एकच सरदार म्हणजे आमची स्वारी आणि निजामशाहीचा एकच सरदार म्हणजे आमचे जावई. फक्त अशीच झुंज नसते ना? पण मग तुम्ही दडपणात का वाटत होतात? ते समोरासमोर येतील. शहाजीराजेंनी हे बोलून दाखवलं,
प्रत्यक्षात घडणारं नसेल, पण मनात कटुता जाणवत होती. आत्याबाई, मोहीम म्हटलं की आमच्या दिलात कालवा कालव सुरू होते. आम्ही ते ऐकून खरंच हादरलो होतो. उमाबाई मोठेपणा सांगत नाही, पण दरवेळी स्वारींना प्रत्यक्ष मोहिमेवर जावंच लागतं असं नाही. स्वारींना मोहिमेचं पुढारी पण करावं लागतं, पण समशीर चालवावीच लागते असंही नाही. ही बघा, ही समशेर आहे ना, समशेर. हिच्याशी आम्ही नेहमी बोलायचो आणि तुमच्या आबासाहेबांना सगळं कळायचं. म्हणायचे, घागर रीती करत जा. कितीही कसदिल झालो तरी ह्या समशेरीला सांगितल्यावर हुशारी यायची, उमेद वाढायची. तुम्हीही सांगत जा. सांगितल्यावर मनावरची जळमट स्वच्छ होतात आणि नाही सांगितलं तर पाठीवर कुबड येतं. काय हो 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 आलं लक्षात. बाळ काय सांगतंय, ऐकलत का? सांगतंय, आबासाहेब तुम्ही स्वतःची काळजी व्हा आणि आमच्या थोरल्या आबासाहेबांची काळजी सुद्धा तुम्हीच व्हा. समोरासमोर आलात तर आमची याद तुम्हीही काढा आणि आमच्या थोरल्या आबासाहेबांना पण द्या. मग बघा, या क्षणी आमच्या मनात काय विचार आला सांगू? तुम्ही परवानगी दिलीत तर आम्ही जिजांना सिंदखेडला घेऊन जाऊ. आम्ही काही सांगण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष आबासाहेब असतील, म्हणजे मोहिमेबाबतची काळजी राहणार नाही आणि त्यांचं ओटी भरणं, काही हवं नको ते पाहणं, हे सगळं होईल. नाही, उलट बाकी मोहीम बिहीम हा सगळा विचार बाजूला ठेवूया आणि फक्त जिजाबाईंचाच विचार करायचा. तर तुम्ही त्यांना सिंदखेडला घेऊन जाणं अत्यंत स्वाभाविक आहे, गरजेचंही आहे. हो ना? आणि पहिलट करीन म्हणून माहेरीच न्यायला हवं ना. आणि असंही आता ओटी भरायला कितीशा सवाशिणी उरल्यात. उमाबाई, अहो किती शिंकताय तुम्ही? पडसं झालंय का तुम्हाला? हे बघा, नाही तुम्हाला बरं वाटत नसेल ना तर आम्ही जिजांना नाही घेऊन जाणार. अहो 4 शिंका आल्या म्हणजे काही आम्ही आजारी नाही पडलो. तुम्ही आमची काळजी धरू नका बरं. आधी हा विचार जिजाबाईंना सांगा, त्यांच्या मनावरचं ओझं आधी कमी होऊ देत. दादासाहेब, तुम्ही एका बाजूला समशेरीचं कौशल्य दाखवत होतात आणि मागे भिवान दगडू कुठलं कौशल्य दाखवत होते ठाऊक आहे का?
हाव राज, वळणाचं पाणी वळणालाच जाणार. काय रे भिवा? राज, तुम्हीच सांगितलं होतं मोगलासनी धुवायचा, मग आम्ही आमच्या वळणानं धुतला. पाव्यानं इशारत केली. दौलतीचा तंबू असा दिमागात उभा होता. हा राज, बघितलं ना आपण कुठं होतो आणि हे कुठं होते. हो तेच ना, आम्ही जिथं झुंजत होतो तिथून ती छावणी काही कोसांवर होती. तुम्ही इकडून त्यासनी माघारी रटत नेत होता, मग आम्ही ठरवलं दौलतीचा तंबूच लुटायचा. उगा बारदाना मोठा म्हणून मिरवत होते. हा. पण आम्ही ऐकून होतो तो पहाड खान नावाप्रमाणे आहे. अहो, तुमच्या वाणी पहाड दिल थोडाच आहे. अहो, नुसता पहाडासारखा असा हुतकावला का नाही? आणि एवढंच नाही बरं का राज, अहो पावा सांगत होता तंबूवरचा सोन्याचा कळस काढायला गेला, पण निघालाच नाही. पण पाव्याला सांगा आता की पावा कमी वाजव आणि समशेर घे हाती. काय आम्ही तर पहाडकांच्या अंगावरचे कापडे बी आणणार होतो, पण लयच मऊ होतो. अरे गाडवीची अक्कल आहे का? अरे रेशीम होतं ते, झुरळ पडलेलं बघितल्यावर सांगतो यास लय मऊ होतं म्हणून. अंबाजी राजांना खलिता आलाय. कोणाचा असेल? मोगल आदिलशाही की निजामशाहीतून कोणाचा? आमच्याकडे नजर उचलून बघत नाहीयेत, म्हणजे काहीतरी खास आहे. तुमचे आबासाहेब की नाही खूप खूप हुशार आहेत. तुम्ही त म्हणता तलवार लगेच समजतात. ते त्यांच्या मनाचा तोल कधीच बिघडू देणार नाही. जिजाका, बाळाला समजवता का स्वतःला? अव अशी येळच येणार नाही बघा. गोमाचे काका बोललेत का थोरलं धनी काहीतरी वाट काढतील बघा. तसंच होऊ दे. आणि बाळाला नुसत्या गोष्टी सांगून आणि गप्पा मारून पोट भरत नाही. त्यासाठी त्याच्या आईनं अदुगर खायला पाहिजे. चला अदुगर. गोदा, सासूबाई साहेब पण आम्हाला बोल लावत नाही तेवढं तू उपाशी राहण्याबद्दल ऐकवतेस. त्या बोलत नाहीत, करत्यात. म्हणजे ग? तर थोरल्या बाई साहेबांनीच तर मला सांगितलं मोजकं बांधायला. काय? तू सिंदखेडला जातेस? आम्हाला तर म्हणाली होतीस की आमची सावली होऊन राहशील. जिजाका, तुमची सावली होऊनच सिंदखेडला जायचं आहे. आम्ही सिंदखेडला? पायलट करीन कोण आहे? तुम्हीच ना? मग तुम्हालाच घेऊन जायची वार्ता थोरल्या बाईसाहेबांनी मला दिली. आणि सासूबाई साहेब? अहो, दोघींचं बोलणं झालंय. तुम्ही कशापायी शंका घेताय? तुम्ही चला अदुगर 4 घास खाऊन घ्या. चला. आम्हाला तर फार बरं वाटतंय. जिजाबाई माहेरी जात आहेत. तिथे तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. असं का म्हणताय? इथे काहीही झालं तरी चेहऱ्यावर हसू येणार नाही. आम्ही सतत समोर असू ना. आम्हाला तर ऐकूनच कसंसं झालं. आणि तुम्ही
तुम्ही मात्र अजिबात कडवटपणा न आणता किती सहजपणे बोलून गेला. कडवटपणा आणि जिजाबाईंच्या बद्दल छे, तो तर कधीच येणार नाही. या वाड्यात आल्या ना तेव्हा परकरी पोर होत्या, पण समज अगदी तेव्हाही दांडगी होती. नाही, त्या आहेतच हो चांगल्या, पण माहेर आणि तुमच्या स्वारींचं जाणं सगळंच जरा अनपेक्षित होतं ना. वाईट वाटलं, वाटणारच, पण त्यात जिजाबाईंचा काही दोष नव्हता आणि वाईट सुद्धा मृत्यूचं नाही वाटलं. त्याची तयारी आमच्या स्वारींनी आमच्याकडून फार आधीच करून घेतली होती. मोहिमेवर गेलेले आबासाहेब, काकासाहेब सगळेच कसे कामी आले ते आम्ही पाहिलंय. वाईट या गोष्टीचं वाटलं की तेवढाच पराक्रम, तेवढंच सामर्थ्य आमच्या स्वारींच्या मनगटात असूनही त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. तेही एका बिथरलेल्या हत्तीच्या गदारोळात. वीर पुरुषाचं रणांगणावर आलेलं मरण त्यांना हवं होतं. ते मिळालं असतं ना तर सद्गती आली असती. ते नाही ना मिळालं, ह्याचंच काय ते वाईट वाटतं. हो ना, पण बघा, आपला दीर नुकताच केलाय ह्याची त्या जिजाबाईंना जरा तरी तमा आहे का? अहो, आपल्या आऊसाहेबांबरोबर बाळणपणासाठी माहेराला निघाले आहेत. शेवटी आम्ही सांगतो, जो तो आपापल्या माणसांना धरून असतो, बस, बाकी काही नाही. आता तुम्ही एकमेकींना धरून असा. ये रुतबा आपको वजीर आजम मियां राजू जी की वजह से मिल रहा है, ये कभी ना भूलिएगा. जी, हुजूर की अजमत कायम रहे. मगर हम समझे नहीं, रुतबा कैसा? आपको 5000 मनसब से नवाजा जाता है. आपके बड़े भाई संभाजी राजे की मौत से सल्तनत ने एक जांबाज सिपह सलार गवाया है. अपना खून उन्होंने सल्तनत के लिए बहाया है, तो उनकी कद्र करना हमारा फर्ज है मंबाजी राजे. हम शुक्रगुजार हैं. ये सिक्के कट्यार आपका यकीन है, इसे सौंप कर आप हम पर बड़ा जिम्मा दे रहे हैं. आखिरी सांस तक हम इसे सराखों पर रखेंगे. आपको पहले से ज्यादा चौकन्ना रहना पड़ेगा. शाहजी राजे अपने ससुर की तरह मुगलिया सल्तनत के आदी तो नहीं हो रहे. इस पर नजर रखनी होगी, और ऐसा कुछ लगे तो यहाँ वजीर आजम को खबर करनी होगी. ये बात आपने ना फरमाई होती तो भी ये बंदा ऐसे ही करता. आपके और शाहजी राजे दोनों की जागीरे के महसूलात बादशाह हजरत के पास जमा करने से पहले यहाँ हाजिरी देना ना भूलिएगा. जी, हम समझे नहीं. नहीं समझे? आपका मंदिर कौन सा होता है? शिव शंभू का. उनके दर्शन करने से पहले आप किसके पैर छूते हैं? नंदी के. जी, समझ गए, समझ गए. इजाजत. आइए. बाईसाहेब, हे आपल्या देऊळगावच्या शेतात काम करणारे शेतकरी आहेत, पण यांना सुद्धा मोहिमेवर शस्त्र हाती घेण्याचा हुकूम आहे.
बरं मग ही वेळच अशी आहे की प्रत्येकाला शस्त्र हाती घ्यावंच लागेल. पण आता ते थोरल्या बाईसाहेबांना विचारणा करायला आलेत. वैजी, आम्ही रानातली कामं टाकून जायचं. रानातली म्हणजे शेतातलीच ना, मग जावंच लागेल. आम्ही फक्त शेतीचीच कामं जाणतो. थोरल्या बाईसाहेब बिया जाणतात. हे बघा, जमीन आपली राहिली तर शेती करू शकाल ना. आणि या मोहिमा काही लुटीसाठी चालल्या नाही, आपल्या जमिनीसाठी, आपल्या मुलखासाठी चालल्या आहेत. आधी आपला मुलूक शाबूत ठेवा, मग कसून त्यावर पीक घ्या. शेतीचं काम करणाऱ्यांनी जमीनच कसा. मोहिमेवर जायची काही एक गरज नाहीये. जा तुम्ही काम करा. पण वजीर आजम मलिक अंबरजी यांचं फरमान आलंय आणि म्हणून यांना बोलावून घेतलं. आम्ही तुम्हाला निघायचा हुकूम दिला ना, मग तेवढंच ऐका. निघा. वजीर आजम किंवा पाचशांना काय उत्तर द्यायचं ते आमचं आम्ही बघू. तुम्ही इथे कसे? मोहिमेवर गेला होतात ना? हो, काल रात्रीपर्यंत आम्ही मोहिमेवरच होतो. पण वजीर आजम मियान राजू यांनी आम्हाला मनसबीचा कागद दिलाय. मानाची शिक्का कटर मिळाली. काय? हो, आणि दोन्ही जहागिरी सांभाळा असा तोंडी हुकूम सुद्धा दिलाय. दोन्ही? हो, दोन्ही. आता शहाजीराजे आणि शरीफजी राजे दोघही मोहिमेवर आहेत ना. इथे कोण आहे सांभाळायला? आम्हीच सांभाळणार ना. पंत, आम्ही इथंच आहोत. सासूबाई साहेब आजारी असल्या तरी आम्ही कारभार पाहूच शकतो. पण हुकूम तोंडी आहे, लेखी फक्त एकच मनसब शिक्का कट्यार आहे. काहीही कारवाई करण्यापूर्वी आम्हाला सांगा आणि मगच करा. पण तुम्ही तर आज आहात, उद्या तुम्ही सिंदखेडला. आम्ही सांगितलंय तेवढं करा. जी. अहो काय हे जिजा, अजून आवरलं नाही तुम्ही? चला, या दिवसात असं उशीर करून चालणार नाही. चला. सावकाश. अहो, किती वेळा सांगितलं वाकू नका म्हणून, आणि तुम्ही आम्हाला का नमस्कार करताय? उमाबाईंना करा, त्यांचा निरोप घेणार आहात ना. नाही आऊसाहेब, आम्ही तुमचा निरोप घेणार आहोत. म्हणजे आम्हाला येता येईल असं नाही वाटत. विशेष काही कारण नाही आऊसाहेब, असं शोधू नका. आम्हाला लपवता नाहीये. म्हणजे लपवण्यासारखं आहे असंच ना? काय सांगा बघू. आमच्याच्यानं होणार असेल ना तर आम्ही अवश्य दूर करू. उमाबाईंना बरं वाटत नाहीये म्हणून का? अहो, आम्ही विचारलं त्यांना, त्या म्हणाल्या 4 शिंका आल्या म्हणून काही होत नाही. तुम्ही जा. नाही आऊसाहेब, त्यासाठी नाही. मग सिंदखेडला गेल्यावर मधले आऊ काय बोलतील याची भीती वाटते का? जिजा,
अहो त्या तुम्हाला दौलताबादमध्ये बोलल्या कारण ती वेळ तशी होती. सिंदखेडला तुम्ही आल्याचा त्यांना आनंदच होईल बघा. उलट पहिलट करणीला आम्ही घेऊन आलोय म्हणून सुखावतील त्या. या परिस्थितीत असं वाटतं. हो अहो मधल्या आऊच काय, तुमचे आबासाहेब सुद्धा मोहिमेवर जायचं टाळतील बघा. खरंच खरंच असं होऊ शकतं. हो होऊ शकतं. नाही पण नको आऊसाहेब. म्हणजे हा विषय स्वारी इथं असताना झाला असता तर त्यांच्या परवानगीनं आम्ही नक्की आलो असतो. पण एकदा नवे दोनदा आम्ही त्यांना न विचारता दौलताबादला गेलो. त्याचे काय परिणाम झाले हे तुम्ही जाणताच. आणि शिवाय तुमची तिथं गरज आहे आणि आमची इथं. अभिमान वाटतो तुमचा. अहो प्रत्येक स्त्रीला माहेरी जाण्या एवढा दुसरा तोडीचा आनंद नसतो. आणि तुम्ही तुमच्या हक्काच्या वेळी सुद्धा त्यावर पाणी सोडताय. सहज. खूप मोठी गोष्ट आहे जिजा. आम्हाला सगळं सविस्तर सांगा. अहो आपल्या देऊळवाडीवरच्या शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना जिजाबाई साहेब मोहिमेवर पाठवणार होते. आम्ही त्यांचा बेत हाणून पाडला. हो हे नाही हो, हे आम्हाला सगळं समजलं. तो हुकुमी कागद काय म्हणतोय ते सांगा. आऊसाहेब आमच्या नावाने मनसब शिक्के कटार मिळाली. संभाजी दादासाहेबांची मनसब पाचशा दरबारी जप्त झाली नाही. आम्हाला गौरवण्यात आलं. आऊसाहेब तुमच्या डोळ्यात पाणी. आनंदाश्रू आहेत. सरंजाम जमा झाला तर काय होतं हे आमच्या पिढीला चांगलंच ठाऊक आहे. आमच्या स्वारींनी मर्दुमकी गाजवून मनसब मिळवली. संभाजी राजांनी पुढे तेच केलं. थोडेसे रागीट होते पण त्यांच्या मनगटात धैर्य होतं, वचक होता. शहाजी राजांना पाठीशी घालण्यात वेळ जवळला नसता तर आपली उमर नक्कीच वाढवली असती. मंबाजी राजे आता तुम्ही ती चूक करू नका. आऊसाहेब अहो काळ बदललाय. आपल्या आबासाहेबांनी थोरल्या काकासाहेबांची पाठराखण केली. पाठराखण केली म्हणजे काय, सख्खे भाऊ होते म्हणून केली. स्वतःला लक्ष्मण मानायचं. शेवटी सख्ख चुलत असतच. आता शरीफजी राजे काय संभाजी दादासाहेबांना तसं मानत होते पण संभाजी दादासाहेबांना कित्येकदा समजून सुद्धा कधी पटलं नाही. फतेह खानला लोळवल्यापासून त्यांचा शहाजी राजांवर भरोसा होता. पण झालं काय, जिंदगी कुर्बान करून टाकली ना. मंबाजी राजे तुम्ही कोणावरच भरोसा ठेवू नका. आम्ही सांगतोय तेवढंच ऐका. आम्ही तुमचं नुकसान नाही तर भलंच करू. आणि हो जरा दूरचं पण बघा. म्हणजे तिथे जावई सासरे समोरासमोर आले म्हणजे भविष्य काय असेल याचा विचार करा आणि तशीच पावलं टाका.
आत्याबाई, गेला नाहीत तुम्ही अजून? अहो, रात्र झाली असेल हे म्हणा. म्हाळसाबाईंनी अर्धी वाट पार केली असेल एव्हाना. त्यांच्यासारखा हात कोणाचा जाणवतोय? अगं बाई, तुम्ही तुम्ही इथेच आहात? अहो, मग आत्याबाई कशा जातील? तुम्हाला घेऊन जाणार होत्या त्या. तुम्ही आता आराम करा. बोलल्यावर सुद्धा थकवा येईल. आम्ही काही एवढ्या नाजूक नाही. ठाऊक आहे. म्हणजे आहोत असं म्हणायचंय का तुम्हाला? आता ह्याला काय म्हणायचं? आम्ही सांगतोय ना आराम करा. थोरांनाही अशा वेळी रागे भरले तर अपराध नसतो असं आमचे आऊसाहेब म्हणतात. आमच्यावर तशी वेळ आणू नका. हं. बरं, नाही बोलत. पण तुम्ही का नाही गेला? आम्ही अंथरूण धरलं म्हणून? हो, म्हणूनच नाही गेलो. म्हणजे हे कारण नक्की नाही. हे काय? आम्ही हो म्हटलं की तुम्ही नाही म्हणता, आणि नाही म्हटलं की हो म्हणता. तुम्ही विषय संपवण्यासाठी हो म्हणालात, हे आम्हाला तुमच्या बोलण्यावरून समजलं. आता खरं कारण सांगा. अहो, आम्हाला नाही ठाऊक. अहो, आमची तब्येत खालावली म्हणून असू शकेल. वाड्यात पुरुष माणसं नाहीत ना, म्हणून असू शकेल. हा, मंबाजी राजे आलेत. हुकमाच्या कागदाचा तुकडा मिळाला आहे, हेच कारण आहे ना? कारभार हेच कारण आहे. या इकडे या. आऊसाहेबांना काय कारण सांगितलं? खरं कारण सांगितलं नसेलच. भोसल्यांच्या सुनबाई आहात तुम्ही, आम्हाला खात्री आहे. पण आत्याबाईंना पटेल असं काहीतरी कारण सांगितलं असेलच ना? ते काय सांगितलं? खरं तेच सांगितलं. स्वारींनी परवानगी दिली असती तर आलो असतो. न सांगता येणार नाही. हे काय? जिजा आल्या नाहीत? हे आम्हाला शिकवा आता तुम्ही. उमाबाई आणि जिजा यांचं नातं दृष्ट लागण्यासारखं आहे. अहो, इथं आम्ही तीन नाऊ जेवढी काळजी वाहत नसू ना, तेवढी त्या एकट्या जिजांची काळजी वाहतात. माहेराहून नातं आहे म्हणून उमाबाई चांगल्याच वाटणार, पण बाकीच्या मंडळींचं काय? रीतीला आणि नात्याला जपणारी माणसं आहेत ती. पहिल्या बाळपणाला माहेरी पाठवणं ही रीत असते ना,
आम्ही त्यांना भेटायला जात होतो तेव्हाही तुम्हा दोघांचा विरोध होता. आता त्यांना संगे घेऊन आलो नाही तर तेव्हाही दोघं तोंडसूक घेताय. तुम्हाला यायला हव्या होत्या असं आम्हालाच वाटलं नाही म्हणून आम्ही आग्रह केला नाही. धाकट्याबाईंनी केवढी तयारी करून ठेवली होती. जी झाल्या असत्या तर त्यांना केवढा आनंद झाला असता. हो, आमच्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी आणायचं. रीत जपायची असली तर कशीही जपता येते. स्वारी मोहिमेवर गेल्यावर इथला कारभार आम्ही बघतो. त्याला काय म्हणतात हे मधल्या बाई तुम्ही सांगू शकतच नाही. तुम्ही सांगू शकता ना? कर्तव्यच आहे ते. मग जिजांनी कर्तव्यापासून पळावं असं तुम्हाला तरी वाटणार नाही. बाकीच्यांना याचा पोच नाही. तुम्हीच सांगा, शहाजी राजे मुघल आणि निजामशाही मोहिमेसाठी निघालेले असताना जिजांनी काय करायला हवं? इथं यायला हवं? आम्हाला काही कळतच नाही तर आम्ही इथं थांबावंच कशाला? त्यांचं या काळात कोड कौतुक व्हायला हवं. पण नशिबी काय तर फक्त काळजी वाहणं. त्यांच्याही आणि आमच्याही. काळजी काळजी आमच्या कुंकवाची त्यांना आणि त्यांच्या कुंकवाची आम्हाला. जिजाक्का, गोदा, तू परत आलीस का? तुला कितीदा सांगू मी? आणि म्या किती वेळा सांगू? म्या किती वेळा सांगू का तुम्ही आता दोन जीवांच्या हायसा? किती वेळ स्वतःच बसाल? म्या हाय ना व? म्या बघते की. द्या बघू इकडं. नाही, काही नाही. आम्ही इथनं हलणार सुद्धा नाही आहोत. मग इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल. तू जा बघू, जा. जिजाक्का, का परत आलीस? नाही, बोलवायला नाही आले. मागाहून रागवाल म्हणून सांगायला आले. ते दुसऱ्या गावचे शेतकरी आलते. मोहिमेवर जायचं नाही जायचं याबद्दल काहीतरी सांगत होते. हा, पण म्या त्यासनी सांगितलं ते तुमचं काय ते तुम्ही ठरवा. आमच्या जिजाक्कात इकडची दुनिया तिकडं झाली तरी बी काय यायचं नाही. अगं, असं काय बोलतेस? नाही नाही, त्यांना सांगायला हवं. कुणी? म्या? नाही, आम्हीच सांगायला हवं. तू इथं बस, आम्ही जाऊन बघून येतो. हे घे. तेच तर सांगत होते ना जिजाक्का,
पर स्वतःसाठी नाही हा. तुम्ही दुसऱ्यांसाठीच धावणार. थांबा. द्या आता जबाब. ते म्हणतायत की आपल्या शेतावरच्या कामकऱ्यांना मोहिमेवर जाण्यात सवलत असेल तर त्यांनी का जावं. आमसनी तरी कुठे हातात हत्यार धरता येतात. आम्हाला बी जोर जबरदस्तीने पाठवतात. आता आम्ही काय करायचं? बोला. या एकाच गावाला नाही तर आपल्या मुलखातल्या प्रत्येक गावाला आपल्याला जबाब द्यायला लागेल आता की त्यांनी का जावं. आम्ही राजे आहोत. यांच्या सवालाचे जबाब द्यायला आम्ही बांधील नाही. मग ते सुद्धा फरमान ऐकायला बांधील कसे राहतील. आपण कारभार चालवत असू तर आपल्याला जबाब द्यायलाच हवा. एवढंच असेल तर तुम्ही जबाब द्या. आम्हाला भरपूर काम आहे. नाही नाही, आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. आम्ही तुम्ही बसा. पंत जी. यांच्यासाठी न्याहारीची व्यवस्था करायला सांगा. हो. झुणका भाकर करायला सांगा. हो. पण झुणक्यात मीठ टाकू नका म्हणा. तुम्ही काय बी केलं तरी आम्ही ऐकणार नाही. नका ऐकू. पण न्याहारी तरी करून जाल की नाही. पंत तुम्ही व्यवस्था लावा. हो. बसा बसा बसा. दमून आला असाल ना. दोन दोन घास खाऊन घ्या. आणि काय? नंतर तुम्हाला उसंत मिळायची नाही. वळकटी बांधायची. धनधान्य जमेल तेवढं घ्यायचं आणि निघून जायचं. आता मोहिमेवर जायचं नाही तर मग निघून जावं लागेल. तुम्हाला जिथं सुरक्षित वाटेल तिथं जा. नाहीतर हकनाक मरून जात. बेडकासारखे. बेडकासारखे म्हणजे? तुम्हाला ठाऊक नाही. सांग. बेडूक पाण्यातून बाहेर कुठं पडतो. हयातीची होलपट हसत मुखानं झेलती पण पाण्यातच राहतील. वाघ सिंहासारखी लचके तोडणारी श्वापद जीव घ्यायला रानात घुसू देत. बेडकांना काय फरक पडतो. हो ना. म्हणजे आम्ही बेडूक आहो असं तुम्हाला वाटतं का? आता अंगातलं रक्त उसळतच नसेल त्याला तुम्ही तरी काय करणार. त्यासाठी रक्ताचं पाणी होईल ही आग धमन्यात असावी लागते. दुश्मनाचा थरकाप उडावा हे आधी मनात यावं लागतं. हाताच्या मुठी रागानं वळायला हव्या. छाताडं धैर्यानं फुगायला हवी. पण हे तुमच्याच्यानं होत नाही त्याला तुम्ही तरी काय करणार ना. त्यापेक्षा हातात चुडा भरा. आम्ही ओटी भरतो तुमची. कोणीतरी सबब सांगून पळ काढला आहे तर आम्ही का नाही पळायचं हे विचारायला येता. अहो पण आम्ही कधी हातात हत्यार घेतलंच नाही ना. स्वतःला कमी लेखणं आधी थांबवा. अंगात धमक असेल तर काय वाटेल ते करता येतं. शेतात वाघ घुसला, साप शिरला तर काही सबब पुढे करून पाठ दाखवता. आपण कसत असलेल्या जमिनीची नासधूस उघड्या डोळ्यांनी बघत राहायची. हे काय विचारणं झालं का? दोघांनी मी दगडाने ठेचून काढू की. म्हणजे मोहिमेवर गेलात तर दुश्मनाला दगड तरी नक्कीच मारू शकता.
या दुनियेत येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवानं प्रतिकार करण्याची शक्ती उपजत दिली आहे. आम्ही नाही असं कशाला करायचं? श्रीकृष्णानं गोवर्धन उचलला, ते काय बरोबर सैनिक घेऊन? साधे गोप होते ना, पण अपेक्षा एवढीच होती की प्रत्येकानं आपापली काठी वर करायची आणि फक्त हत्यारच चालवायची असतात असं कोणी सांगितलं? फौजेला पोटासाठी भाकरच खावी लागते, ती कोण करणार? हत्यारानं घायल झाल्यावर जखमांची काळजी कोण वाहणार? हत्यारांना धार कोण काढणार? जे लढणार तेच हे सगळं करणार का? आमची स्वारी लढतेय ते स्वतःसाठी नाही, मुलखासाठी, तुमच्यासाठी. हे ध्यानात घ्या आणि मग पाठ दाखवा. बाईसाहेब न्याहारी तयार आहे, यांना जायला सांगू का? आत्ताच जातो, इथूनच जातो, पण एका अटीवर. न्याहारी करून घ्या, ती तयार आहे. अटीचं नंतर बघता येईल. जा. अट त्यातच आहे, तुम्ही बिन मिठाचा झुणका सांगितलं. खाल्लेल्या मिठाला जागणार नाही म्हणून नाही टाकलं ना. आता तुमच्या हातानंच मीठ टाका. ते केलं तरच आम्ही ते खाऊ आणि मग जाऊ. बर, आम्ही टाकतो. तुम्ही हात ओले करून घ्या. जा. या. गोदावरी बाईसाहेब, आम्ही एक सुचवू का? म्हणजे तुम्ही गैरमतलब तर नाही ना काढणार? आम्ही का काढू? जाऊबाई साहेब, तुम्ही अगदी निसंकोचपणे मनीची गाठ सोडा. म्हणजे आता आम्हाला तर शक्य नाही, पण जिजाबाईंचे दिवस भरत आलेत, तुम्ही तरी त्यांची ओटी भरा. अय्या, हे तर चांगलंच सुचवलं की तुम्ही. त्यात वाईट ते काय? काय चांगलंय? आणि कोण सुचवतंय ते तरी बघा. जिच्या आबासाहेबांनी आपलं कुंकू पुसलं त्यांना तुम्ही चांगुलपणा दाखवताय सुनबाई. काही गरज नाहीये मोठेपणा घ्यायची. पण सासूबाई साहेब, जाऊबाई मोठेपणा घ्यायचा म्हणून नाही हो म्हणाल्या. आम्ही जाणतो ना, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीबद्दल जसा विचार करायला हवा तसाच त्यांनी केला. हो का? आता हे तुम्ही आम्हालाच शिकवू नका. आणि स्त्री स्त्री जे काय बोलताय ना ते जरा बाजूला ठेवा. आणि कोणत्या स्त्रीची ओटी भरता तो? सवाष्णा ना? मग जिचा कुंकू मोहिमेवर गेलाय ते परत येईलच, त्याची काय शाश्वती? अशा काय या? तुम्ही देऊळगावला असताना तुम्हाला जास्त अनुभव नाही, पण असतो एकेकाचा स्वभाव. हो, पण म्हणून वाईट कशाला बोलायचं? तुम्ही तरी कसं सहन करता कोण जाणे. ते जिजाबाईंच्यामुळे. आम्ही आधी अल्लडच होतो, ही नजर त्यांनी आम्हाला दिली. घ्या. हे काय? तुम्ही इथं काय करताय? गोदा, आणि काय हे? सासूबाई साहेबांना वारा लागेल तर
तर तू काय हे हातात घेऊन उभी आहेस? अहो बाईसाहेबांनीच तुमचं घुंगराळ बोल ऐकता ऐकता काढून दिलं. म्हणल्या गरज नाही आता. खरंच आम्हाला कुठल्याही मात्रेची नाही तुमच्या या रूपाची आस असेल. ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं हाताळलं, आधी बेडकाची गोष्ट सांगितलीत, मग कृष्ण गोप यांचं उदाहरण, किती कामं असतात हे सांगणं, सैनिकांचं जेवण, त्यांच्या जखमा, वा, जणू काही तुम्ही तिथे जाऊनच आला आहात असं सांगितलं. तेही आहेच म्हणा, लहानपणापासूनच मुरलेलं आहे. सासूबाई साहेब, मिठाचं महत्व संबंध वाढवायला कसं उपयोगाचं असतं हे तुम्हीच तर आम्हाला सांगितलं आहे. आठवतं जखमनामा होता तेव्हा? संबंध सोन्या चांदीनी नाही, मीठ भाकरीनं जपता येतात. फक्त मनामध्ये तशी भावना असायला हवी. या सगळ्या मंडळींनी आमच्या स्वारींना साथ दिली आणि आता शहाजी राजांना साथ देत आहेत. पण जिजाबाई, तुम्ही आमच्याही पुढे 2 पावलं गेलात. शाली वाहनानं मातीच्या सैन्यात जसं प्राण ओतावं तसं तुम्ही सगळ्यांमध्ये प्राण ओतलत. आता तुम्ही कुठलंही आव्हान पेलवू शकता याची खातर आम्हाला पटली आहे. जा बरं, मीठ वाढून या, वाट पाहत असतील. आम्ही तुमची मुतपाकखान्यात वाट पाहतोय. या. मुतपाकात? अहो तुम्ही आराम करा आता. तुम्ही सगळ्यांची काळजी वाहता आणि त्या पोटातल्या जीवाकडे दुर्लक्ष होतंय. ते काही नाही, आम्ही हाताने भरवू. जा, मीठ वाढून या, वाट पाहत असतील ते. गोदा, आलोच. गोदा, आमच्या मागे सुद्धा जिजांची अशीच काळजी घ्या हो. दादासाहेब, आपल्यासाठी प्रत्येक मोहीम किती महत्वाची असते नाही? मुघल सल्तनीत तसं नसावं. सैन्यच फार आहे. दादासाहेब, मोहिमेवर निघताना मनात खूप आलं होतं की लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात तर, म्हणजे ते आणि तुम्ही तुमच्यात युद्ध झालं तर, याची कल्पना येऊन सुद्धा मनात धडकी भरते. तुम्ही आम्हाला काही विचारलं का? दादासाहेब, वहिनी साहेबांची याद आली का की बाळाची? दोघांची. तर एकाचीच आठवण येणं अवघड आहे, इतके ते दोघे एक जीव आहेत. आणि आम्ही मात्र इथं त्यांच्यापासून दूर. असो, तुम्ही काय विचारत होता? नाही, मनात विचार आला की लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात आणि तुमच्यात युद्ध झालं तर? नाही,
पण त्याची शक्यता नाही, कारण ते मोहिमेवरच आले नाही. ते काय आम्हाला सांगून येणार आहे? कोणास ठाऊक. कदाचित उद्या ते आणि आम्ही एकमेकांसमोर लढत असू.